नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. माझ्या रोजच्या प्रवासामध्ये अशी काही अफलातून माणसं भेटली. मी काय म्हणतो ते ऐकू येतंय का? ऐकतोय. सांगा बरं, जन्मतारीख किती तुमची? 12/12/43. 43. हो. तुमची आणि पवार साहेबाची एकच जन्म? एकच दिवशी बड्डे एकाच दिवशी असतो. बर्थडे बड्डे 1200 माणूस होतो बड्डेला आपलं. कवा केला साजरा? 12/12ला केला. ठीक आहे. हं. आता वय वर्ष किती मग? वय वर्ष 84 84 चौथा महिना. काय काय आठवतंय? गांधीजीला बघितलं का? गांधीजीला नाही, लहान असेल तेव्हा मी. पंडितजींना? नाही, ऐकून आहे परंतु नाही. हं. मला शाळेला मौडी होती. हं. त्याच्यानंतर ABCD होती. नंतर मग बंद किती शिक्षण तुमचं? 4थी 5वी. आणि गावचे सरपंच किती वर्ष? 5 वर्ष आणि 15 वर्ष सदस्य? सदस्य होतो. झकास. मी आता इतक्या अंतरावरून बोललो तरी ऐकू येतंय का? हो. हा, होय. थांबा बरं तिकडे. आता येतंय का? येतोय. चष्मा? नाही. मी दिसतोय का? दिसतंय. एकदम क्लिअर. क्लिअर. आजार? आजार काही नाही. BP? BP काही नाही. गोळ्याच खात नाही. शुगर? काही नाही, काही नाही. झोप लागते का? झोप लागते. कवा गेलते शेवटच्या दवाखान्यात? कारण का आता फक्त मी जिनवणी हा. पडलो त्यामुळे फक्त माझा गुडघा दुखतोय, नाही तर बाकी काही नाही. मला आजार काय नाही. नाही? नाही. पान, सुपारी, सिगरेट, तंबाखू, चहा मी काहीच घेत नाही. 84 वर्षाच्या वयात कवाच शरीर बाटलं नाही? नाही बाटले ना, असं कसं. हं. मांसाहार खालाय मी. पण आता माळ कवा घातली मग? माळ तरी 64च्या 4-5व्या महिन्यात घातली. 64 वयाच्या 64. हा, झाली की 20 64 वर्ष? साल. 20 वर्ष झाली. नाही नाही. हा. पण 1964 ला घातली माळ. माळ घातली त्यावेळेला. आणि तेव्हापासून मांसाहार? नाही नाही, मांसाहार मी पाणी कुठे सेवन करत नाही. कुठल्या ठिकाणी पाणी पाहुणं म्हणलं ना हं. तर मांसाहार ठिकाणी पाणी सुद्धा सेवन करत नाही. असं? थांबा. रोज किती वाजता उठायचं? रोज 4 वाजता उठतो. पहाटे? 4 वाजता उठतो. मिसरी लावणार. हं. त्याच्यानंतर आंघोळ करणार. त्याच्यानंतर नामस्मरण देवाचं करणार. स्वामीचं, अक्कलकोट स्वामीचं, गाणगापूरचं, तुळजापूर, हे सगळे देवांचं. त्याच्यानंतर मी आलो की दुकानात आलो की 5 वाजता 5:30-6:30 दुकान उघडतो. हरिपाठ घेतो. हरिपाठ घेतलं की पांडुरंगाचं पहिलं दर्शन घ्यायचं आणि नंतर दुकान उघड. पहाटे 4 वाजता उठलो ना की पहिल्यांदा माझं ऑपरेशन 3 झाली. कसली? बिर्लाचं एक झालं, बिर्लाला एक झालं, प्रधानच्या इथं एक झालं आणि सूर्य हॉस्पिटल एक बायपासचं झालं. तर मी पहाटे उठलो ना की यमायचा घंटा वाजला की लोक जागी व्हायची पाणी घालायला. आम्ही शेतात वस्ती आमची, गावात दुकान आहे माझं छोटंसं. सकाळी पहाटे 5ला 4ला उठायचं? सकाळी 4ला, अजून सुद्धा 4लाच उठतो मी. चालणं? चालतो ना. अजून बी? हा, अजून चालतो, भरपूर चालतो अजून सुद्धा. आणि जेवण? जेवण आपली चटणी भाकरी. असं बाकी काय विषय? काय आणि किती वेळेला जेवायचं? जेवण किती वेळा? 2 वेळा, सकाळी संध्याकाळी. सकाळी 11, 11:30 नाश्ता बिष्टा काही नाही आणि संध्याकाळी 8:30 ते 9 वाजता जेवण. संध्याकाळी 8:30-9ला जेवायचं. जेवण. झोपायचं कितीला? झोपायचं 10:30, 10:30 वाजता झोपतो. बर. त्याच्यात खंड नाही का? काय नाही, नित्य नियम. आषाढी कार्तिकी? ते 40 वर्ष पायवारी केली पण तुला पाय दुखतोय त्यामुळं ते नाही. संस्थेमध्ये, घोरेकर संस्थेमध्ये 40 वर्ष होतो पायवारीला. आणि आता त्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःच संशोधन केलं. हो. कुठली औषधं देतात? मी ज्या वेळेला तुम्हाला सांगतो, पावसला गेलो ट्रक घेऊन आंब्याचा, आंबा आणाय झाडं, तर आंबे आणाय गेल्यानंतर मला मिसरी सवय म्हणल्यानंतर मी राखोंडी घेतली. बॉयलरमधली राखोंडी घेतली. त्या राखोंडीने माझ्या तोंडाची आग झाली. तर वनस्पती किती भारी असेल ती, जिवंत वनस्पती. ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेला संजीवनी आणली.
लक्ष्मण मारुतीने द्रोणागिरी आणला आणि ते तर त्याच्या पण प्रयोग. त्याच्यानंतर मी वैष्णवी देवीला गेलो. वैष्णवी 17 दिवस होतो. बॉम्बफोड झाला का आपला अमृतसरला, त्यामुळे 17 दिवस तिकडेच होतो. येताना मला लोक झोपून द्यायचे नाहीत, मला त्रास व्हायला लागला. मग मी निंबाळकर बायको गेलो. गेल्याच्यानंतर तिने मला 70 रुपये घेतले. मला गोळ्या टिपून भारी दिल्या. मला मुळव्याध व्हायला लागलं, रक्त पडायला लागलं. आणि मला कधीच नाही ना असं काय. मग मी एक वरगाव आहे विचारली, तिथं गेलो. आता गेल्यानंतर म्हणला एवढे एवढे डबे म्हणले 200 रुपये. म्हणलं आणखी 200 घे आणि 2 डबे दे. आणि मी त्यापासून लोकांना प्रयोग करी शिकलो. आता कशाचे औषध देता तुम्ही? नागिन, मुठखाळा, मुळव्याध, हिसाब, तुमचे दाढ दुखू द्या, लहान मुलाच्या पोटातला असू द्या, तरी ते 10 मिनिटात जागेवर येणार. 100%. 100% म्हणजे आता मला रात्री तुमची हे होऊ द्या, काय आपली थंडी वाजून येऊ द्या, हां. खरं 10 मिनिटात मरेपर्यंत थंडीच येणार नाही. असं एवढी गॅरंटी. रात्रीच्या 4 वाजता मला लोक उठवाय काय काय येतात. कुठून आणता वनस्पती? झाडपाला बघायची, शोधूनच बघायचं की कुठं काय आहे, कुठं काय आहे. पण आता गाव तर बदललं. हं? गाव आता काय करता माऊली नाही, ते आता? नाही, ते माऊली ते सोडून द्या, ते झालेलं झालं. हा हा. पण गाव आता ह्या 50-60 वर्षात लय बदललं. फरक पडला. कसं बदललं? पूर्वी काय होतं? पूर्वी काय होतं, काय वेळेला काय अन्न नव्हतं मिळत लोकांना, गैरसोय. आता दिवसांदिवस प्रगती वाढत चालली. दिवसांदिवस मशनरी नवीन निघाल्या, उत्पन्न वाढायला लागलं. मग चांगलं आहे की. हो ना. हं? हो. माणूस माणसात आहे का? नाही ना, हं. माणूसच माणसात नाही. कुठं गेला मग? आता काय सांगायचं? माणूसच माणसात राहिला नाही. नाही राहिला, नाही. हं? कुठं चालला आपला प्रवास सगळा? काय हो बोलायचं नाही आता काय. नाही चल, दुकानदारी कोणीच नाही दुकानात, उघडे आहे दुकान. मग आज 1-2 मिनिट बोलल्यावर काय उशीर होते का? चालेल 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 चालेल. बरं, आता हे तुम्ही जर कुठलं व्यसन केलं नाही, हं. बरोबर, हो. त्यामुळे आजार बी झाला नाही. हां पण आता जे दिसतंय समाजात, हां. काय करायला पाहिजे, कसं जगावं? आपण जर कुठलाही व्यसन नाही केलं ना, तर आपलं आयुष्य अनेक वाढणार. आपण जर अनेक व्यसन केलं तर आपलं आयुष्य घटणार. लिहिलेलंच आहे ते. हो. शेती किती तुम्हाला? हं? शेती अरे 25 एकर आहे. अंगा असं पडून ये सगळी. का? पाणी आहे भरपूर, पण तू ना तो कामं ट्रान्सफर येत ना 2-3 ठिकाणी, त्यामुळे ते करतात. त्यांना वेळ नाही. डांबराच्या गाड्यात पार नागपूरपासून इकडे कोल्हापूर, इकडे सोलापूर, इकडे रत्नागिरीपर्यंत डांबराच्या लायसन महाराष्ट्राला संपूर्ण मिळेल या कामात. मोठी माणसं तुम्ही मग. आशीर्वाद तुमच्यासाठी. माऊलीचा आशीर्वाद. माऊलीचा आशीर्वाद. हं. कीर्तन माऊलीला दर महिन्याला जात होतो माऊलीला, पण हे आजारामुळे लोक आता मुलं नकोच म्हणतात जायला. कीर्तन वगैरे करता का नाही. ऐकायला जाता? जातो, ऐकायला जातो, तर कीर्तन ऐकत. हं. हरिपाठ कुठला करायचा? हरिपाठ आपलं हे हरिपाठ रोजचा वाचणं नित्य नियम. आता हां. पहिला हरिपाठ घ्यायचा, नंतर मग पांढऱ्या दर्शनाला यायचं. आपण दोघांनी मिळून एक हरिपाठ म्हणायचं का? म्हणा की. हा, म्हणा. हो हो, ते दुकानात 2च मिनिट फक्त. आता जातो मी. आता काय सगळं उघडच आहे बाहेरच. एवढं करून ठेवले पोराने, आता काय करायचं बरं? बरं, आपलं गाव कुठले काय आहे? सविस्तर मला सांगा फक्त बस. मी धाराशिवचा आहे. तुळजाभवानी. तुळजाभवानी. आई तुळजाभवानीच्या गावचा आहे मी. का फोन आहे त्यांचा. आम्ही गेलो ना, हा. तर पहिलं अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला गेल्याच्या नंतर रात्रीच्या 1 वाजता तुळजापूरला गेलो. तुळजापूरला गेल्याच्या नंतर मग आम्हाला म्हणले पहिले आंघोळ्या करा. काय आंघोळ्या करा म्हणल्या, आणि आंघोळ्या करा म्हणलं 10 दर्शनाला. आणि आम्हाला कोण रात्रीच्या 1 वाजता दर्शन. तुम्ही जाता घर 2 तास देवळात आरामशीर अगदी. वा. ते अड्रेस आहे का त्यांचा, महाराजांचा त्यांचा. आमचे मुलं गेली की तिथं जातात, त्यांच्या तिथंच. काय पवार साहेबाला भेटले की नाही कधी? पवार साहेबांना भेटलं की काय हम्म.
हा ठीक आहे. हा पवार साहेबांचा फोटो गेला गेला? लावलाय ना. थोपटे साहेब थोरल्या थोपटे साहेब मैत्री होती. अहो थोपटे साहेबाचा अगदी आम्ही चियालाच होतो पहिला, पण आता बिघडलं सगळं. काय कुठे गेले ते आहेत ते कुठं जातात अजून, आहेत की पवार साहेब आहेत की, आपलं थोपटे साहेब आहेत की, त्यांचे मिसेस गेले. ठीक आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी माणसं आहेत ना, हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे. खूप साध्या सोप्या शब्दामध्ये आयुष्य कसं जगावं हे जे सांगतात ते कितीही तुम्ही पुस्तकं वाचली तरी त्याच्यातून नाही कळणार तुम्हाला. व्यसन निंदा म्हणजे सगळंच आलं पुन्हा काय आता. चला जायचं तुम्हाला दुकानाकडे. जय हरी माऊली. जे हरी साखर पाणी तरी गेलं बघ. राहू दे आता काय तुमच्या गावानं 4 कप चहा पाजलाय आता पण. पाजलं आहे परंतु काय हं? चला धन्यवाद. आलिशान बंगला मस्त आहे याला वरती, गावाच्या वर आहे फार. तुमचा हो आता येईन तिथे एके दिवशी जेवायलाच तुम्ही बोलवा. नक्की. हं? हा? भाकरीन पिठलं? हा भाकरी पिठलं नाही. हं. इथं निंबाळकर मोठा यांचं रिसॉर्ट आहे का, हं. तर ते मला म्हटले हं. की आम्हाला जेवायला यायची. हं. काय म्हणले, घुटण भाकरी, घुट आणि भाकरी हिरव्या मिरचीची आवडीने खाल्ली. केवढी दांडगी पार्टी. तुमचं पूर्ण नाव नाही सांगितलं. ज्ञानोबा तुकाराम तांबट, चला. तांबट बुवा. चला तांबड बुवा धन्यवाद.